इतिहासात अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आहेत ज्यांच्यामुळे संपूर्ण देशाचे नाव मोठे झाले. घरातल्या सगळ्यापासून ते बाहेरपर्यंत स्त्रियांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पराक्रमी, निर्भीड आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्त्रिया आपण बघितल्या असतील. वेळेप्रसंगी आई होऊन ममतेने मुलांना वाढवताना दिसल्या असतील. अशाच एका स्त्रीची कथा ती म्हणजेच हिरकणी. या आईने आपल्या मुलाकडे जाण्यासाठी दाखवलेल्या शौर्याच्या कृतीने मराठा राजवटीला तिची ताकद ओळखण्यास भाग पाडले. त्याने तिची स्तुती तर केलीच, पण तिने चढून खाली उतरलेल्या निखळ कड्याच्या पलीकडे एक भिंत बांधली आणि त्या भिंतीला नाव दिले हिरकणी बुरुज. पुण्याजवळ वसलेल्या प्रसिद्ध रायगड किल्ल्याजवळ हिरा नावाची गवळण राहायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याची राजधानी केली. हा किल्ला पश्चिम घाटातील एका टेकडीवर बसला आहे आणि भव्य भिंती त्याचे चारही बाजूंनी मावळे संरक्षण करतात. एका बाजूला एक निखळ थेंब पुरेसे संरक्षण दिसत होते. धोकादायक आणि उंच डोंगराच्या बाजूने कोण चढणार किंवा उतरणार असा प्रश्न होता. डोंगराच्या पायथ्याशी पसरलेले गाव हे किल्ल्याच्या आवारात राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन मालाचा स्रोत होता. आपल्या मालाची विक्री करण्यासाठी गावकरी थेट किल्ल्याच्या दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्याने डोंगर चढत होते. किल्ल्याचे दररोज पहाटे उघडायचे आणि संध्याकाळी बंद करायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दरवाजे कोणासाठीही उघडले जाणार नाहीत असा नियम होता. इतरांप्रमाणे हिरकणीही रोज सकाळी मुख्य गेटवर रांगेत उभी असायची. अशाच एका दिवशी गडावर जाण्याच्या तयारीत असताना हिरकणीला तिचे मूल असह्य झाल्यामुळे उशीर झाला. मात्र तिने रोजच्या बाजारात पोहोचून तिच्या नियमित ग्राहकांना दूध विकले. दुर्दैवाने तिला संध्याकाळी गेटवर पोहोचायला उशीर झाला होता आणि मावळ्यांनी किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्ताच्या आधीच बंद केले होते. तिचे बाळ एकटेच घरी होते. हिरकणीने त्या मावळ्याला विनवणी करण्याचा प्रयत्न केला. पण मावळ्यांनी डगमगता तिला सांगितले की छत्रपतींच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. तिचं बाळ एकटं आणि भुकेले असल्याच्या विचाराने हिरकणीने असं काही केलं जे तिने आधी कधीच केलं नव्हतं. रात्रीच्या वेळी तिने धोकादायक डोंगर उतरण्याचा निर्णय घेतला. हिरकणी तिच्या पायाखालच्या निखळ उभ्या थेंबाकडे पाहत कुऱ्हाडीच्या काठावर उभी राहिली. रात्रीचा अंधार काही उपयोग झाला नाही. तरीही तिच्या भुकेल्या मुलाच्या काळजीने ती रडत होती. तिने शेवटी एक दीर्घ श्वास घेतला आणि कड्यावरून खाली उतरण्याचा अनिश्चित प्रवास सुरू केला. तिला खूप ओरखडे पडले, दुखापत झाली, तरीही ती आई तिच्या बाळापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. दुसऱ्या दिवशीही इतर दिवसांप्रमाणेच हिरकणी रोजच्या बाजारासाठी किल्ल्याच्या वेशीवर होती. दुधवाल्याला वेशीतून आत जाताना पाहून मावळ्यांना धक्काच बसला. नियम मोडल्याच्या आरोपावरून तो तिला लगेच छत्रपती शिवाजींकडे महाराजांकडे घेऊन गेला. महाराजांनी तिची कहाणी ऐकली आणि मग तिच्या हातावर आणि चेहऱ्यावरचे ओरखडे पाहिले. हिरकणीला शिक्षा देण्याऐवजी त्यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले आणि लगेचच एक भिंत बांधण्याचे आदेश दिले आणि तिचे नाव तिच्या नावावर ठेवले, तो म्हणजे हिरकणी बुरुज. हा बुरुज अजूनही अस्तित्वात आहे आणि हिरकणीची कथाही आहे. हिरकणीकडे कोणतीही जादुई शक्ती नसली तरी तिच्याकडे आपल्या भुकेल्या मुलाकडे जाण्याची आईची इच्छाशक्ती होती.